In today's lecture, we are going to see about the provision of pre-trial process. Pre-trial process means before starting of trial, if there is any kinds of process has to be done, and what kinds of that process may be. For that purpose, this topic is given in your syllabus, and we are going to see it today. गेलेलं होतं नॅचरल मध्ये 8.5 पडलेली होती आणि त्या रेड मध्ये यांनी First of all, we will see the distinction between cognizable and non-cognizable offense. Cognizable and non-cognizable offense. First of all, before going on classification of offense, that is cognizable, non-cognizable, bailable, non-bailable, triable by magistrate, triable by sessions court. Before that, we should have to discuss about the definition of offense. Definition of offense. Offense means what? First of all, everything, if we read in IPC, Indian Penal Codes, so every question or everything was related to the offense only. Means if so and so person did so and so offense, then he will be punished for so and so punishment. Offense means what? ऑफेन्स म्हणजे आपण जनरली म्हणतो हा गुन्हा आहे, पण गुन्हा म्हणजे नेमकं काय, कोणत्या गोष्टीला गुन्हा म्हणायचा आणि कोणत्या गोष्टीला गुन्हा नाही म्हणायचा. देन सेक्शन 40 ऑफ IPC सेज दॅट ऑफेन्स मीन्स ऑफेन्स डिनोट्स एन ऍक्ट. ऑफेन्स डिनोट्स एन ऍक्ट ऑर थिंग मेड पनिशेबल. ऑफेन्स काय डिनोट करतो, काय दाखवतो? गुन्हा अशी गोष्ट दाखवतो जी गोष्ट कायद्यानं मान्यता दिलेली नाही किंवा समाजामध्ये त्या गोष्टीला मान्यता नसेल, आणि मान्यता नसल्या कारणानं त्या प्रत्येक कार्याला, त्या प्रत्येक कामाला शिक्षा होऊ शकते, पनिशमेंट होऊ शकते. त्याला आपण काय म्हणतो? ती गोष्ट ऑफेन्स म्हणून कन्सिडर होईल. सेक्शन 2N ऑफ CRPC डिफाइन ऑफेन्स. सेक्शन 2N of CRPC defines offense. As per section 2N of CRPC, offense means any act or omission which has been made punishable by existing law. कोणतीही कार्य, कोणतंही करायचं काम आणि कोणतंही न करायचं काम. Act means you can do some act positivity आली, you cannot do some act negativity आली. म्हणजे जे करायचं सांगितलं तेच करा, जे नाही करायचं सांगितलं ते करू नका. आणि जर अशाच तुम्ही गोष्टी केल्या तर त्याला अस्तित्वात असलेल्या कायद्याप्रमाणे गुन्हा समजण्यात येईल आणि त्याला शिक्षा देण्यात येईल. त्याला म्हणतो आपण ऑफेन्स. ऑफेन्स मीन्स अन ऍक्ट, असं काम which has to be do, so we can do that. Which has to be stopped by the law, then we have to stop us. An act or omission, जे करायला सांगितलं ते करा, जे नाही करायचं सांगितलं ते करू नका. जर असं केलं तर त्याला गुन्हा म्हणण्यात येईल आणि त्याला शिक्षा देण्यात येईल, आणि त्याच्यासाठी हा कायदा अस्तित्वात असणं गरजेचं आहे, असं सेक्शन 2N सांगते ऑफ CRPC. हे झालं डेफिनेशन ऑफ ऑफेन्स. जनरली ऑफेन्स कंटेन्स 2 ingredients, act or omission. ऍक्ट और ओमिशन. ऍक्ट म्हणजे पॉझिटिव्ह, ओमिशन म्हणजे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये काय आलं की आपल्याला करायचं सांगितलेलं आहे, काही गोष्टी, काही नियम पाळायचे सांगितलेले आहेत, ते आपण पाळणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, चालता वेळेस आपण आपल्याच बाजूने, डाव्या बाजूने चालावे, रोडच्या मधोमध चालू नये. जर रोडच्या मधोमध चाललो तर मागून येऊन कोणीही आपल्याला चांगल्या प्रकारे काय देऊ शकतो, पाठीवर किंवा पायावर आशीर्वाद सुद्धा मिळू शकते. कोणाचा? एखाद्या धातुरहित वाहनाचा. लोखंडी वाहन असेल, कोणतेही वाहन असेल, ते आपल्याला काय करू शकतात? डॅश मारू शकतात. का? कारण आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही काम काय करा, डाव्या बाजून चालायचं करा, मध्ये चालू नका. ओमिशन आहे, वी हॅव ओमिट समथिंग. आपल्याला सांगितलं होतं डाव्या बाजून चालायचं, आपण नाही ऐकलं, आपण काय करतोय, मधोमध चालतोय. हा सुद्धा गुन्हा आहे. पण तो झाली, बंदच झाला आवाज. नाही का? आता येतो.
हा आता ये लागलं. ओके. अचानक मध्ये बंद झालं ते नेटवर्क, म्हणून नेटवर्क सुद्धा आपल्यासारखंच झालंय, कधी येते आणि कधी जाते. ओके, so we were on the two contents of the two ingredients of the offense, act or omission. एक तर ऍक्ट पाहिजेत किंवा ओमिशन पाहिजेत, त्याला गुन्हा म्हणू शकतो. आणि अशा गोष्टींना पनिशमेंट देण्यासाठी कायदा अस्तित्वात असणं गरजेचं आहे, तरच तो गुन्हा आहे, अन्यथा गुन्हा नाही. Another one thing or another one concept we are going to see in detail, that is classification of an offense. Classification of offense means what? Classification of an offense means every offense has been classified by the law of CRPC and law of IPC, that is Indian Penal Code. For what purpose? For the convenience of the police authority, for the convenience of the court, for the convenience of the prison authority. गुन्ह्यांचं क्लासिफिकेशन केलंच नाही, त्यांना वेगवेगळ्या गटात जर टाकलंच नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकारामध्ये जर आपण बसवलं नाही, तर अवघड होऊ शकते वकिलांना सुद्धा, प्रॉसिक्युशनला सुद्धा, डिफेन्स लॉयरला, ट्रायल कोर्टाला, पोलिसांना जेव्हा कलम लावावं लागतो, जेव्हा आरोपपत्र दाखल करावं लागतो, त्याच्यासाठी सुद्धा. म्हणून आपल्याकडे आपण क्लासिफिकेशन बनवलेलं आहे. आणि ह्या क्लासिफिकेशनचं जर बघितलं तुम्ही तर शेड्यूल फर्स्ट CRPC मध्ये एक तक्ता क्रमांक 1 शेड्यूल फर्स्ट मध्ये दिलेला आहे की कोणकोणते गुन्हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत. आयदर इट इज बेलेबल और नॉन बेलेबल, जामिनास पात्र आहे किंवा जामिनास पात्र नाही, कॉग्निजेबल और नॉन कॉग्निजेबल, दखल पात्र आहे किंवा दखल पात्र नाही, गुन्ह्याचं क्लासिफिकेशन आहे. ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट आहे और ट्रायबल बाय सेशन कोर्ट आहे, खालच्या न्यायालयानं चालवावं मॅजिस्ट्रेट कोर्टाने की सेशन कोर्टानं गुन्हा चालवावं, याचं पूर्ण जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते तक्ता क्रमांक 1 शेड्यूल फर्स्ट मध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. CRPCच्या लेक्चर झाल्यानंतर किंवा आता CRPC असेल तर काढून बघू शकता तुमच्याकडे, त्याच्यामध्ये ते शेड्यूल मध्ये दिलेलं आहे. आणि कोणत्या याला शिक्षा किती आहे, वेदर इट इज ए समन्स केस और वॉरंट केस. केसेस मध्ये सुद्धा प्रकार आहे, समन्स केस, समरी केस, वॉरंट केस. समन्स केस वेगळा होतो, समरी ट्रायल थोडंसं वेगळं होतं आणि वॉरंट केस वेगळा होतो, हे सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. हे सर्व कशासाठी, तर ह्या सर्व गोष्टी करण्याचं कारण इतकंच आहे की जेव्हा कधीही खटला चालेल, जेव्हा कधीही ट्रायल चालेल, तर स्पेसिफिकली समराइजली व्हेरी प्रिसाइजली वी कॅन कन्सिडर और वी कॅन नो वेदर द punishment is harsh or less, whether the punishment is more or less, whether the punishment is death penalty or only one day punishment is there. We should know. For that purpose only this classification has been made by the CRPC. त्या क्लासिफिकेशन मध्ये तीन बनवलेले आहेत क्लासिफिकेशन, बेलेबल, नॉन बेलेबल, कॉग्निजेबल, नॉन कॉग्निजेबल, कंपाऊंडेबल, नॉन कंपाऊंडेबल. बेलेबल तुम्हाला कळालं, नॉन बेलेबल सुद्धा कळालं, कॉग्निजेबल दखलपात्र, नॉन कॉग्निजेबल अदखलपात्र, कंपाऊंडेबल आणि नॉन कंपाऊंडेबल याचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे सेक्शन 320 मध्ये CRPCच्या. कंपाऊंडेबल आणि नॉन कंपाऊंडेबलचा अर्थ काय होतो? कंपाऊंडेबल मीन्स whether you can compound, whether you can compromise the matter before the court of law. Even though it is a criminal matter, can you compromise it? Can you do it? Can you go for compromise? If yes, then it should be compoundable in nature. मग ते 320 321 मध्ये दिलेलं आहे की कोणकोणते गुन्हे हे कंपाऊंडेबल आहेत, कोणकोणत्या गुन्ह्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता, कोणत्या गुन्ह्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, त्याला म्हणतो आपण नॉन कंपाऊंडेबल. नॉन कंपाऊंडेबलच्या अंतर्गत सुद्धा दोन परत प्रकार बनवलेले आहेत. नॉन कंपाऊंडेबल मध्ये सुद्धा दोन वेगळे डिव्हिजन बनवले आहेत. मॅटर इज नॉन कंपाऊंडेबल, sections is non-compoundable in nature, but sometimes it is compoundable with permission of court. कोर्टाने जर तुम्हाला परवानगी दिली तर ते कंपाऊंडेबल सुद्धा आहेत, इवन दो इट इज नॉन कंपाऊंडेबल. कायदा तर सांगतो की कॉम्प्रोमाइज होणार नाही, बट इफ द परमिशन इज बीन ग्रांटेड बाय द कोर्ट and both parties are ready to compromise the matter, then matter may be compromised, matter may be compounded even though it is non-compounded.
होऊ शकते जर मान्यता दिली तर. काही काही मॅटर इट इज टोटली नॉन कंपाऊंडेबल इन नेचर. फॉर एक्झाम्पल, the offenses done by the accused person against the society at large, offenses committed by the accused person against the public, against the government, against the state, against women, against children, such types of offenses are totally non compoundable in nature. हे ध्यानात ठेवायचं. आता आपण पहिल्या मुद्द्यावर परत येऊ. कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल. कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र असे गुन्हे ज्याच्यामध्ये पोलिसांनी दखल घेणं गरजेचं आहे, असे गुन्हे ज्याच्यामध्ये पोलिसांनी FIR लॉन्च करून घेणं गरजेचं आहे, असे गुन्हे ज्याच्यामध्ये पोलिसांनी त्वरित ऍक्शन घेणं गरजेचं आहे, त्याला म्हणतो आपण कॉग्निझेबल ऑफेन्सेस. व्हॉट काइंड्स ऑफ ऑफेन्सेस आर कॉग्निझेबल इन नेचर? हा एक मुद्दा येतो की कोणकोणते असे गुन्हे आहेत की ज्याला आपण कॉग्निझेबल म्हणू शकतो किंवा ज्याच्यामध्ये दखल घेणं गरजेचं आहे. ॲज पर सेक्शन 2C ऑफ CRPC. CRPCचं सेक्शन कोणतं? 2C. कॉग्निझेबल ऑफेन्स मीन्स अन ऑफेन्स फॉर विच ए पोलीस ऑफिसर मे अरेस्ट विदाउट वॉरंट इन अकॉर्डन्स विथ फर्स्ट शेड्यूल. कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे कोणते ऑफेन्सेस? ते ऑफेन्सेस की ज्याला पोलीस ऑफिसर विदाउट वॉरंट अरेस्ट करू शकतात. पोलिसांना अधिकार आहे विदाउट वॉरंट सुद्धा अरेस्ट करायचा. तर ते ऑफेन्सेस कोणते होऊ शकतात? कॉग्निझेबल इन नेचर. त्यांना अधिकार काय दिलेला आहे? वॉरंट विरंट काय विचारायचं नाही. कंप्लेंट दाखल झाली, तक्रार दाखल झाली, जाऊन त्याला पकडून आणलं, तुरुंगात डांबलं, नंतर त्याला कोर्टात घेऊन जाऊ, ती वेगळी गोष्ट. बट दे मे अरेस्ट विदाउट वॉरंट टू द अक्यूज पर्सन. सच काइंड्स ऑफ ऑफेन्सेस आर कॉग्निझेबल इन नेचर. त्यांनाच आपण काय म्हणतो? हे कॉग्निझेबल ऑफेन्सेस आहेत. आता असे कॉग्निझेबल ऑफेन्सेस कोणकोणते आहेत तर ते तुम्ही जाऊन कुठे बघू शकता? CRPCच्या शेड्यूल 1 मध्ये दिलेले आहेत की किती ऑफेन्सेस आहेत जे कॉग्निझेबल इन नेचर आहेत. समजलं? म्हणजे त्यांना तुम्ही काय करू शकता? यू कॅन or anyone can file a complaint about the cognizable offense. After lodging a cognizable offense complaint, the police authority should have to lodge the complaints and arrest the accused person without warrant. Such kinds of offenses are cognizable offense in nature. कळालं इथपर्यंत? कळालं का? हो हो सर. कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे काय? कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे काय? दखलपात्र गुन्हा सर. What kinds of offenses are दखलपात्र in nature? कोणकोणते गुन्हे असे आहेत जे दखलपात्र आहेत? मर्डर, रेप. अजून? अति गंभीर स्वरूपाचे गुन्हे सर. येस, दॅट इज द मेन कन्सेप्ट. गंभीर स्वरूपाचे गुन्हे आपण त्यांनाच काय म्हणतो? हे गुन्हे असे आहेत जे दखलपात्र आहेत. हा, पोलिसांनी त्याला त्वरित काय करायला पाहिजे? त्याला अटक करायला पाहिजे. अरेस्ट करणं गरजेचं आहे. येस, दॅट इज दी concept behind this cognizable offense. If you lost the complaint to the police authority, but police are taking some times to arrest him. Police are waiting for some time to arrest the accused person. Can you go to the court? Once you lodge the complaint under section 154, that is FIR, if you lodge to the police station, it means that right now it is a authority of police. It is a discretionary power of police. They should have to take some action against whom? Against the accused person. That is cognizable in nature. All serious offenses, all grievous offenses, all those offenses which have make some effect on the society, which have make some effect on the children, which have make some effect on the minds of the teenagers,
which have some great effect on the national policy, which have some effect on the state policy. Even some offenses are like those offenses which have a great effect on the national integrity at all. अशा वेळेस असे गुन्हे काय म्हणतात यांना दखलपात्रच गुन्हा म्हणावा लागेल. तक्रार दिल्याबरोबर FIR लॉज होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की सिरियसनेस तर असावं, पण त्याच्यासोबत त्यांना पनिशमेंट सुद्धा जास्त असावी. तर ते सगळे कॉग्निझेबल इन नेचरचे गुन्हे समजण्यात यावेत. और अजून CRPC काय सांगते, किंवा the offense for which punishment is not less than 3 years, असे गुन्हे ज्याच्यामध्ये 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा नाही, ते सर्व गुन्हे कॉग्निझेबल इन नेचरचे आहेत, म्हणजे दखलपात्र आहेत. सगळे गुन्हे ज्यांच्यामध्ये 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा नाही, म्हणजे 3 वर्ष मिनिमम पनिशमेंट आहे, त्याच्यावरती असेल तर ते सगळे कॉग्निझेबलच्या कॅटेगरीमध्ये बसतील. हे कमीत कमी लक्षात ठेवायची गोष्ट. तो प्रत्येक ऑफेन्स ज्याच्यामध्ये 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल तर ते सगळे कॉग्निझेबल इन नेचरचे आहेत. तुम्हाला झोपतही कोण उठवलं तर तुम्हाला ते समजायला पाहिजे. हो, कॉग्निझेबल म्हणजे काय? एव्हरी ऑफेन्स इन विच द पनिशमेंट इज more than 3 years, though all these offenses are cognizable in nature. हे कमीत कमी लक्षात ठेवावं लागेल. कळालं स्वप्नील? ओके. कॉग्निझेबल ऑफेन्सची ड्युटी आपली सुद्धा आहे की आपण रिपोर्ट द्यावी. अंडर कॉग्निझेबल ऑफेन्स the police authority also binding to arrest the accused person. Whatever may be right you have to lodge the complaint, whatever may be a right to have a make a FIR to the concerned police station. After that our role is not to be going to end. Being a complainant, our role is not to go to be an end. It will be continued. You can pursue the matter, you can watch the matter, you can pursue even the court matter also. कारण तुम्ही तक्रारदार आहात, तुमचा अधिकार आहे काय माझ्या तक्रारीच्या बाबतीत ऍक्शन घेण्यात आली, माझ्या बाबतीत काय झालं, मी जे काय सांगितलं हे बरोबर याला फॉलो केलं किंवा नाही, तुम्ही बघू शकता. बट यू कॅन नॉट मेक एनी काइंड्स ऑफ इंटरफेरन्स इन पोलीस अथॉरिटी or at the time of doing any investigation by the police authority. You don't have a right, being a complainant, to make any interference. You may make and watch, you do any kinds of help to the police authority, you can give the support to them, you can give the extra information to them in cognizable offenses. But at every time you cannot go to the police station and ask them, साहेब आज काय झालं मला पूर्ण माहिती द्या, काल मी तुम्हाला सांगितलं त्याच्या बाबतीत काय केलं. नो, they are not duty bound to give the answer to us, they are duty bound to give the answer to the court itself. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण त्यांना मागू शकत नाही. खूप लोकांचं असं मत असते, असं परसेप्शन आहे, जनरल कन्सेप्ट आहे की एकदा आपण तक्रार दिली ना तर आपण आता पोलिसांकडे आता जाऊनच बसायचं पोलीस स्टेशनला आणि माझी तक्रार काय झालं मला सांगा. Once you have given the complaints, right now it's a duty of the police authority, they will do it, they will do their best duty. Don't make any kinds of interference with them, don't create any kinds of doubt on them, let them to do it. They have the authority, they have the right, they have the time also, they can do. आता तर एक गोष्ट अजून आली आहे कायद्यामध्ये 41B प्रमाणे, सेक्शन 41B प्रमाणे तुम्ही तक्रार दाखल केली, तक्रार दखलपात्र आहे, पण तिथं काय आलं आता परंतु पोलिसांनी 41B प्रमाणे त्या आरोपीला एक नोटीस पाठवावी, काय म्हणून, ज्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये, की बाबा तुझ्या विरुद्ध अशी तक्रार आली आहे, या तक्रारीच्या बाबतीत तुला काही बोलायचं आहे का, तुला काही रिटर्न मध्ये आम्हाला द्यायचं आहे. त्याला बोलावून घ्यावं पोलिसांनी, त्याची विचारपूस करावी, त्याच्याकडून त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्यावं. त्यानंतर जर पोलिसांना असं वाटत असेल की खरोखर या आरोपीनं काहीतरी गुन्हा केलेला आहे किंवा याच्याकडून खरोखर काहीतरी घडलंय पण हा आपल्याला माहिती देत नाहीये, अशा वेळेस पोलिसांनी नंतर FIR दाखल करून घ्यावी. पहिले तर फक्त एक तक्रार दाखल करून घ्यावी आणि जर त्यांना वाटलं तर FIR दाखल करून त्याला अरेस्ट करून घ्यावं. म्हणजे आता ड्युटी बाउंड कोणावर आहे, पोलिसांवर, की एव्हरी पर्सन कॅन नॉट बी डायरेक्टली अरेस्टेड बाय द पोलीस unless and until there is a notice is been issued under section 41B of CRPC if the offense committed by accused person or offense
or charges leveled by the complainant in which punishment is less than 3 years or up to the 3 years. याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. अशा सर्व ऑफेन्सेसला आपण कॉग्निजेबल म्हणतो. पण तरी सुद्धा नोटीस इश्यू करा, त्याला बोलावून घ्या, आरोपीचं म्हणणं ऐका. तुम्हाला जर पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर असं तुम्हाला वाटत असेल की यानं गुन्हा केला तरच त्याला अरेस्ट करा. असं सुद्धा एक काय आली, आता कंडिशन आली, अमेंडमेंट आली, कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. आणि कशासाठी? आरोपीचे अधिकार अबाधित राहावे, आरोपीला अननेसेसरी अरेस्ट होऊ नये, कोणीही कोणाच्या विरुद्ध येऊन तक्रार दाखल करू नये, आणि पोलिसांवरची बर्डन सुद्धा कमी व्हावं. जर पहिल्याच स्टेटमेंटमध्ये, आरोपीच्या स्टेटमेंटमध्ये हे रेकॉर्डवर आलं की खरोखर या माणसानं तसा गुन्हाच केलेला नाही, ही खोटी तक्रार आहे, या माणसाला जाणून बुजून फसवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, पोलीस काय करतील, तिथेच ते मॅटर डिझॉल्व्ह होऊन जाईल, ते संपून जाईल. तुमचा अधिकार आहे, तुम्ही कोर्टात जाऊन मागा, पण आम्ही तर अरेस्ट करणार नाही, ही तिथं होऊ शकते. अननेसेसरी पेंडिंग वाढणार नाही, म्हणून हे 41B ची प्रोव्हिजन आणली आहे. कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये एक अजून एक गोष्ट आहे की व्हेनेवर offense is been registered with police authority, the accused person have the right. आरोपीला काय दिलेला आहे? अधिकार दिलेले आहेत. आणि ते कसले अधिकार आहेत की जर त्याला वाटलं की माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे किंवा होऊ शकतो, he may file an application to the sessions court. For what purpose? To get the anticipatory bail. अटकपूर्व जामीन घेण्यासाठी तो जाऊ शकतो. जरी त्याला अशी माहिती मिळाली, किंचित त्याला असा डाऊट आहे, त्याला थोडंसं बी असं वाटलं, शंका आली की खरोखर मला याच्यामध्ये आरोपी बनवल्या जाऊ शकते, ही हॅव्हिंग अन अप्रिहेन्शन इन हिज माइंड, त्याला असं डोक्यात त्याची हे आलं, भीती आली की मी अरेस्ट होऊ शकतो, मग अरेस्ट न व्हावं त्याच्यासाठी तो अटकपूर्व जामीनसाठी जाऊ शकतो. सगळे अटकपूर्व जामीन हे फक्त कॉग्निजेबल ऑफेन्सच्याच बाबतीत होऊ शकतात. नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स जर रजिस्टर्ड झाला असेल त्याच्या बाबतीत अटकपूर्व जामीन नाही, हे लक्षात ठेवायचं कधी. दुसरी गोष्ट, डिस्क्रेशन of the police authority is there to arrest the accused person, but that discretion should not be used in arbitrary manner. तुम्हाला अधिकार आहे, being a police authority, you can arrest the accused person if the cognizable offense has been registered with you, total statement has been recorded, right now you have an authority to arrest the accused person. परंतु आर्बिट्ररी मॅनर मध्ये नको, जा त्याला अरेस्ट करून आणा, जसं सांगितलेलं आहे कायद्यामध्ये त्याप्रमाणे. जाणून बुजून त्याला अरेस्ट करणे, सर्वांसमोर त्याला पायी चालवत आणणे, त्याचा अपमान करणे, such kinds of thing is not been allowed in the law. Even the handcuffing, हातकडी ज्याला म्हणतो ना आपण, it is also prohibited by the law. हे सुद्धा अलाउड नाही आहे, पण लावतात. कधीही जर न्यायालयामध्ये हा प्रश्न उद्भवला तर सगळ्यात चांगलं रिझन काय असते की सर हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे, हा पळून जाऊ शकतो, त्यानं पहिले असं खूप वेळेस केलेलं आहे, म्हणून मजबुरीने आम्हाला याला बांधून आणावं लागेल, याला हातकडी टाकावं लागेल. इट्स ए रिझनेबल रिझन गिवन बाय द पोलीस ऑथॉरिटी टू द कोर्ट. आणि खरोखर कधी कधी हे होते, कधी कधी हे खरं सुद्धा असते की आरोपीला जर तुम्ही प्रॉपरली मॅनर मध्ये फक्त त्याला पकडून आणलंय, तो कधी हिसकाटून पळून जाईल आणि नंतर मग पोलिसांची एन्क्वायरी सुरू होईल घेण्या देण्याची. मग त्याच्यापेक्षा प्रिकॉशन इज बेस्ट दॅन क्युअर. काळजी ही कधीही चांगली असते, पहिलेच त्याचा उपाय केलेला हा बरा असतो आजार होण्याच्या पूर्वी. आज शिंका येतात, जोरजोराने शिंक आली तर आजकाल लोक आपल्याकडे डाऊट न बघतात, अरे कोरोना झाला काय, म्हणून त्याच्यापूर्वी शिंक येण्याच्या पूर्वी झेंडूबाम लावा, वाफ घ्या, चांगले काढे प्या. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. 14 दिवस तिकडे जाण्यापेक्षा इथंच चांगलं करून घ्या. सेम कंडिशन हिअर आहे. काय आहे की तो पळून जाण्याच्या पूर्वी साहेब आम्ही त्याला हातकडे लावले, पळून गेला असता तर काय घेणार, तुम्हीच आमच्या विरुद्ध एन्क्वायरीची ऑर्डर काढली असते. दॅट्स वाय वी हॅव गेट द प्रिकॉशन. इट इज अलाउड, समटाइम्स इट इज अलाउड ऑल्सो बिकॉज देर आर सम हॅबिच्युअल ऑफेंडर्स ऑल्सो. अनदर वन थिंग इज दॅट नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस आणि कॉग्निजेबल ऑफेन्सेस मध्ये फरक काय वापरलेला आहे. द पोलीस मे अरेस्ट विदाउट वॉरंट टू द अक्यूज्ड पर्सन इन कॉग्निजेबल ऑफेन्स. मेचा अर्थ काय असतो माहिती का, MAY. मे मीन्स इट्स अ डिस्क्रेशन ऑफ यू, इट्स अ डिस्क्रेशन ऑफ युअर्स. म्हणजे तुम्हाला अंतर्भूत अधिकार आहे काय करायचा, त्याला अरेस्ट करायचं किंवा नाही करायचं. पण जिथे शब्द शाल वापरलेला असतो, SHALL, शाल, शाल मीन्स a compulsion on you, you should not neglect it, you should have to arrest him.
मेचा शब्द आला याचा अर्थ हे डिपेंड आहे त्यांच्यावर, करायचं किंवा नाही करायचं, त्याला अरेस्ट करायचं किंवा सोडून द्यायचं. पण जर जेव्हा शाल शब्द आला तर तुम्हाला करावंच लागतो. मे आणि शाल या दोन शब्दाचा अर्थ जर लक्षात घेतला तर सोपं उदाहरण आहे. काय आहे? May, whenever may is been used, it means that shall cannot be used. When shall is been used, may cannot be used. जेव्हा मेचा महिना असतो तेव्हा अंगावर शाल माणूस घेत नाही. जेव्हा अंगावर शाल घेतलेली असते तेव्हा मेचा महिना नसतो. हे सोपं उदाहरण आहे तुम्हाला समजण्यासाठी. मे आणि शालचा डिफरन्स काय कळाला अंधारे? स्वप्नीलला कळाला? Yes, sir. Yes. I can understand. Yes, yes, I understand. Okay. So whenever may word is used, it means that it is a discretionary power. When shall is been used, that it is you are legally bound to do it. तुम्हाला आता ते करावंच लागणार. नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. नेक्स्ट वन इज नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. In non cognizable offenses, it is not the binding on the police authority to register the complaint under section 154 of CRPC. FIR दाखल करून घेणे बंधनकारक नाही. कशामध्ये? नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस मध्ये. त्यालाच आपल्या सोप्या भाषेत आपण म्हणतो NC दाखल करून आलो. NCचा अर्थ दुसरा काही नाही, नॉन कॉग्निजेबल आहे. आपला ॲटोवाला जो असतो ना, ॲटो चालवणारा, त्याला सुद्धा माहिती NC म्हणजे काय असते. NC दाखल करून साहेब अरेस्ट होत नाही, काय होत नाही, फक्त NC असते ती. NC मीन्स व्हॉट? नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स in which police cannot arrest to the accused person without warrant from the court. न्यायालयातून ऑर्डर घेतल्यावरच तुम्ही आरोपीला अरेस्ट करू शकता, अन्यथा नाही. विदाउट वॉरंट यू कॅन नॉट अरेस्ट टू द अक्यूज पर्सन इन नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. विदाउट वॉरंट यू कॅन अरेस्ट टू द अक्यूज पर्सन इन कॉग्निजेबल ऑफेन्स. दोघांमध्ये हा फरक आहे. नेक्स्ट वन थिंग इज दॅट, ठीक आहे नॉन कॉग्निजेबलचा ऑफेन्स आहे, ओके नो प्रॉब्लेम. आम्ही जाऊन तक्रार दिली, तक्रार दिल्यानंतर आम्हाला परत धमकी देण्यात आली, आम्ही परत जाऊन तक्रार दिली, पोलिसांनी परत एकदा NCच रेकॉर्ड केलं, नॉन कॉग्निजेबल मध्येच त्याला टाकलं, सेक्शन 155 नुसारच आमची तक्रार दाखल करून घेण्यात आली. मग काय आमचे अधिकार पूर्ण संपले का? नॉट ॲट ऑल. यू कॅन आस्क द रेमेडी फ्रॉम दी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. तुम्ही कोणाकडे जाऊन विचारू शकता? SP साहेबाला जाऊन तुम्ही एक रितसर अर्ज करू शकता. त्या अर्जामध्ये पूर्ण माहिती देऊ शकता आणि त्यांना सुद्धा सांगू शकता की साहेब आम्ही तक्रार तर दिली होती, पण आमची तक्रार ही नॉन कॉग्निजेबल मध्ये रजिस्टर केली, NC म्हणून रजिस्टर करण्यात आली. साहेब याच्यामध्ये तक्रार ही रितसर 154 CRPCच्या कायद्याप्रमाणे दाखल करून घेण्यात यावी, असं तुम्ही ऑर्डर करा किंवा तुम्ही करू शकता, हा तुमचा अधिकार आहे. इफ SP deems fit and necessary, he may order it. त्यांना जर खरोखर वाटलं आणि त्यांना असं पटलं, मनात त्यांच्या पटलं की हो याच्यामध्ये FIR दाखल होणं गरजेचं आहे, तर ती तसली ऑर्डर करू शकतात. इट्स अ डिस्क्रेशनरी पॉवर. बट व्हॉट हॅपन व्हेन द SP ऑल्सो डिनाइड टू रजिस्टर द कंप्लेंट? अशा वेळेस काय? देन यू हॅव द राईट टू फाईल ए कंप्लेंट टू द मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 200. 200 प्रमाणे तुम्ही एक तक्रार दाखल करू शकता मॅजिस्ट्रेट साहेबासमोर की माझी अशी अशी तक्रार होती, मी पोलीस स्टेशनला गेलो, मी तक्रार दाखल केली, पण त्याला नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सच्या यादीमध्ये NC मध्ये टाकण्यात आलं. साहेब मी तुम्हाला प्रार्थना करतो की 156(3) CRPC प्रमाणे माझी तक्रार FIR मध्ये कन्वर्ट करण्यात यावी किंवा माझ्या तक्रारीच्या बाबतीत FIR दाखल करून घेण्यात यावा, असा आदेश तुम्ही द्या. आपण हे कोणाला मागू शकतो? न्यायालयाला मागू शकतो. वी कॅन आस्क दिस टू होम? टू द कोर्ट, टू द मॅजिस्ट्रेट कोर्ट अंडर सेक्शन 156. 156(3) ची रेमेडी आपण मागू शकतो, पण तक्रार दाखल करावं लागेल आपल्याला मॅजिस्ट्रेट समोर सेक्शन 200 प्रमाणे. म्हणजे प्रोसिजर काय दिलेली आहे? कंप्लेंट टू द मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 200. आस्क द रेमेडी. जी तुम्हाला रेमेडी मागायची आहे that remedy shall be under section 156(3). 156(3) प्रमाणे तुम्ही FIR ची ऑर्डर घेऊ शकता. आणि कशाला? तुमची जी तक्रार आहे त्याला FIR मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. कितीतरी केसेस मध्ये 156(3) प्रमाणे मॅजिस्ट्रेट ऑर्डर देतात की हे NC नाही, हे कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि याच्या बाबतीत तुम्ही FIR दाखल करून घ्या. का घेत नाही तुम्ही तक्रार? ही FIR म्हणूनच दाखल करून घ्या. they may order it and in many cases it has been happen. असं घडलेलं आहे आणि असं होत सुद्धा आहे.
कारण का बरं? कारण काही वेळेस पोलिसांचा अल्टेरियर मोटिव्ह असते किंवा पोलिसांना स्वतःच वाटत नाही याच्यामध्ये एफ.आय.आर दाखल करून घ्यायची. मग अशा वेळेस आपण 156(3) ची ऑर्डर मॅजिस्ट्रेट करून घेऊ शकतो आणि त्या नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सला कॉग्निझेबल मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो आपण. A non-cognizable offense may convert into cognizable offense, but cognizable offense never convert into non-cognizable offense. कळलं? दखलपात्र गुन्हा हा अदखलपात्र कधी होऊ शकत नाही, पण अदखलपात्र गुन्हा हा कधीही दखलपात्र होऊ शकतो. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, कायद्यामध्ये तशी प्रोव्हिजन आहे. कळालं इथपर्यंत? नेक्स्ट वन थिंग इज दॅट the next concept is bailable and non-bailable. Bailable and non-bailable in nature. Bailable म्हणजे ज्याच्यामध्ये जामीन मिळतो ते बेलेबल, ज्याच्यामध्ये जामीन मिळत नाही ते नॉन बेलेबल इन नेचर. कॉग्निझेबल वेगळं आणि बेलेबलचं हे वेगळं. ध्यानात ठेवा, जे दखलपात्र गुन्हे असतात, जे गुन्हे दखलपात्र असतात त्याच्यामध्ये जामीन मिळत नाही. जे गुन्हे अदखलपात्र असतात त्याच्यामध्ये जामीन मिळतो. मीन्स दोज ऑफेन्सेस विच आर कॉग्निझेबल इन नेचर आर नॉन बेलेबल. Offense is cognizable, it means it is non bailable. Offense is non cognizable, it is bailable. कन्फ्युजन आहे थोडंसं, वाईस वर्सा आहे. तिकडे जे दखलपात्र आहे इकडे ते नॉन बेलेबल आहे, तिकडे जे अदखलपात्र आहे ते इकडं बेलेबल आहे. बेलेबल नॉन बेलेबलची कन्सेप्ट काय आहे की इन विच ऑफेन्सेस यू कॅन आस्क द बेल, इन विच cognizable offenses you can ask the bail, in which non cognizable offenses you cannot ask the bail. काही दखलपात्र असे गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी सुद्धा तुम्हाला जामीन मिळू शकतो. त्या चार्ट मध्ये दिलेला आहे शेड्यूल फर्स्ट मध्ये. इवन दो इट इज कॉग्निझेबल ऑफेन्स बट यू मे गेट द बेल ऑन फर्स्ट डे इटसेल्फ. फॉर एक्झाम्पल, ऍक्सिडेंट झाला, अपघात घडला, 279 प्रमाणे गुन्हा रजिस्टर्ड झाला, तुम्हाला जामीन मिळू शकतो पहिल्या दिवशीच. का? कारण अपघातामध्ये काय हस्तगत करणार तुम्ही? जास्तीत जास्त त्याची गाडी तुम्ही ऑलरेडी अटॅच केलेली आहे, तो माणूस तुमच्याच ताब्यात आहे, याच्यापेक्षा काही जास्त आहे का? नाही. इथं काही कॉन्स्पिरसी नसते की अजून दुसरे आरोपी सुद्धा आम्हाला षडयंत्राच्या आधारावर अरेस्ट करायचे आहेत म्हणून याची कस्टडी वाढून द्या. नॉट एट ऑल. ऑन फर्स्ट डे इटसेल्फ, इवन दो इट इज कॉग्निझेबल इन नेचर, द फर्स्ट डे इटसेल्फ दॅट पर्सन विल गेट द बेल, इवन दो इट इज नॉन कॉग्निझेबल इन नेचर. दखलपात्र आहे पण तुम्हाला बेल मिळेल. काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असे असतात की ज्याच्यामध्ये बेल मिळत नाही, अनलेस अँड अंटिल पर्टिक्युलर ऑर्डर इज बीन पास्ड बाय द कोर्ट, अनलेस अँड अंटिल चार्जशीट इज बीन फाइल्ड बिफोर द कोर्ट, अनलेस अँड अंटिल द अक्यूज्ड पर्सन इज बीन अरेस्टेड बाय द पोलीस अथॉरिटी. म्हणून काही काही गुन्हे असे आहेत जे दखलपात्र असतात पण पहिल्या दिवशी जामीन मिळतो. काही गुन्हे असे असतात की दखलपात्र असतात त्यांना शेवटपर्यंत जामीन मिळत नाही किंवा 9 दिवसानंतर जामीन मिळतो, जी आपल्या गावाकडची कन्सेप्ट आहे 9 दिवसाची. ते 167(2) मध्ये दिलेले आहे, जे आपण नंतर त्याच्यावर डिस्कस करू. सेक्शन 2A of CRPC provides that bailable offense means an offense which is shown as bailable in first schedule. बेलेबल ऑफेन्सेस कोणते आहेत? ज्यांच्यामध्ये जामिनास पात्र गुन्हे ते गुन्हे आहेत की जे तक्ता क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत. बेलेबल ऑफेन्सेस आर दोज ऑफेन्सेस which is provided in schedule first. schedule first मध्ये दिलेले आहेत ते सगळे बेलेबल इन नेचरचे आहेत. नॉन बेलेबल means those offenses in which bail cannot be granted very easily. नॉन बेलेबल ऑफेन्सेस कोणते? ज्याच्यामध्ये जामीन हा लवकरात लवकर मिळू शकणार नाही किंवा न्यायालय तुम्हाला जामीन देण्यास तयार राहणार नाही, किंवा ज्याच्यामध्ये जामीन देणं हे अयोग्य होईल. ज्याच्यामध्ये जामीन जर दिला तर लोकांमध्ये त्याचा चुकीचा मेसेज जाईल, चुकीचा एक संदेश जाऊ शकतो. अशा गोष्टीमध्ये, अशा ऑफेन्सेसमध्ये तुम्हाला जामीन मिळणार नाही. ते सगळे नॉन बेलेबल मध्ये टाकलेले असतात. कारणच त्याचं तसं असते की ते ग्रीव्हियस असतात, त्याच्यामध्ये पनिशमेंट जास्त असते, ते समाजाच्या विरुद्ध विघातक गोष्टी केलेल्या असतात, समाजाच्या विरुद्ध काहीतरी असं काही काम केलेलं असते की ज्याचा परिणाम खूप हॉलपर्यंत झालेला असतो आणि त्याचा परिणाम इतका डीप असतो की ज्याच्यामुळं समाजामध्ये सुद्धा एक भीती निर्माण झालेली असते. अशा गोष्टीमध्ये जामीन कसं देणार? नॉट ॲट ऑल. Bail will not be allowed in such kinds of offenses in which
that offense particularly make an effect on the society, make an effect on the state, make an effect on the national policies. At such times bail will not be allowed. दुसरी गोष्ट ही आहे, whether in bailable offense bail can be granted by the police also. Yes, in bailable offenses bail can be granted by the police also. पोलिसांना सुद्धा अधिकार दिलेले आहेत की ज्यामध्ये जामीन द्यायला पाहिजेत. पोलीस स्टेशन मध्ये बसून सुद्धा जामीन देऊ शकतात. फक्त त्यांना एक बॉन्ड लिहून घ्यावा लागतो. आरोपीचा एक बॉन्ड श्युरिटीचा असतो, जामीनदाराचा एक बॉन्ड असतो, आणि त्या जे काही बॉन्ड लिहून घेतला त्या बेसवर त्यांना सोडण्यात येते. बेलेबल ऑफेन्सेस मध्ये पोलिसांना अधिकार दिलेला आहे कायद्याने, सीआरपीसी, ते त्याला सोडू शकतात. So far as non-bailable offense is concerned, no such kinds of provision is been provided under which police can release the accused person from the police station itself. Not at all. He should be arrested. He should be put before the court. He should be brought before the court. He should be give some magistrate custody. One application should be filed, that is for the regular bail. Then only he will be released. Directly or without any compliance of provisions, he cannot be released by the police station if the offense is very serious. In cognizable offenses, बेलेबल मध्ये बेल देणे हा अधिकार आहे. नॉन बेलेबल मध्ये बेल देणे हा अधिकार कोर्टाचा आहे. You can ask the bail in bailable offenses because it's your right, even though accused person may ask the bail in bailable offense because it's a right of him. It's a right of him. Why? Because bail is rule, jail is exception. बेल काय आहे? जामीन हा नियम आहे. तुरुंगवास हा अपवाद आहे. कशामध्ये? बेलेबल ऑफेन्सेस मध्ये, ज्याच्यामध्ये जामीन मिळायला पाहिजे, त्याचा अधिकार आहे, तो त्याला तुम्हाला द्यावाच लागणार. तुम्ही त्याची लिबर्टी, त्याचा फ्रीडम घेऊ शकत नाही. पण नॉन बेलेबल मध्ये इट्स अ डिस्क्रेशन ऑफ द कोर्ट. हा तुमचा नाही, आता कोर्टाचा अधिकार आहे.